पुढे। सहलीवर असलेल्या सदस्यांचा रंगोत्सव एकमेकांना रंग लावून साजरी केली। विजयाची होळी। धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास महिना उलटत आला आहे। सत्तेचे समीकरण जवळ जुळवण्यासाठी राजकीय हालचालींना आता प्रचंड वेग आहे। 7 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 9 फेब्रुवारी निकाल जाहीर झाल्यापासून किंगमेकर ठरलेले महायुतीचे नवनिर्वाचित सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर आहेत। सत्तेच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी सुरू असलेल्या फिल्डिंगमध्ये आता होळीचा रंगही मिसळला आहे। बहुमताने सहलीवर असलेले सदस्यांनी एकमेकांना रंग लावत धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या विजयी होळी मोठ्या आनंदात साजरी केली आहे। या रंग उत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत। सहलीवर असलेल्या सदस्यांची राजकीय होळी चांगलीच रंगली आहे। मागील अनेक दिवसापासून जिल्हाबाहेर असलेल्या महायुतीच्या सदस्यांनी होळी आणि धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरी केले। सत्तेच्या प्रतीक्षेत असलेल्या या सदस्यांनी एकमेकांना गुलाल लावून आणि रंगाची मुक्त उधळण करत आनंद साजरा केला। याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सदस्यांमधील ही एकजूट विरोधकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे। घरापासून लांब असले तरी नवनिर्वाचित सदस्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आता वेग आला आहे। मार्च 13 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाचा फैसला होणार आहे। या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडीसाठी योग्य काही दिवस शिल्लक असल्याने महायुतीच्या बाजूने राजकीय गणिते मांडले जात आहेत। फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी आणि आपला गट अभेद्य राखण्यासाठी महायुतीने आपल्या सदस्यांना थेट निवडीच्या दिवशी सभागृहात आणण्यासाठी रणनीती आखली आहे। धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे। त्यानुसार सगळी तटबंदी मजबूत ठेवली आहे। 9 फेब्रुवारीच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळण्यापासून सदस्यांना फुटू न देण्याची खबरदारी घेतली जात आहे। धाराशिव जिल्ह्यातील विरोधी गटाकडूनही काही अपक्ष किंवा नाराज सदस्यांना गळाला लावण्याची प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच या सहलीचा हा मुक्काम वाढवण्यात आला आहे। जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून 13 मार्चला होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। थोडक्यात सांगायचे तर 7 फेब्रुवारीला सुरू असलेला राजकीय प्रवासाचा मार्च 13 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। तोपर्यंतच सहलीवरचे राजकारण आणि रंगाची उधळण सुरूच राहणार असे दिसते। मार्च 13ला धाराशिव जिल्हा परिषदेवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई पाटील अध्यक्ष म्हणून विराजमान होणार असल्याची जवळपास निश्चित झाले आहे। आमदार तानाजी सावंत यांच्या गटाने सत्ता स्थापनेच्या स्पर्धेत मान टाकली असल्याचे चित्र दिसत आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाटेला आलेल्या जागा या निवडणुकीत कोणताही प्रभाव टाकू शकतील अशा स्थितीत नाहीत। त्यामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदा कमळ फुलणार हे आता स्पष्ट झाले आहे। त्यामुळेच सहलीवर असलेल्या साड्यांनी रंगाची मुक्त उधळण करीत विजयाचा गुलाल निवडीपूर्वीच उधळला आहे। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।